agro complementary occupations, and the first point is animal husbandry. Visit a modern cowshed nearby and record the following points. ओके, आता आधुनिक जे काउशेड्स आहेत, ज्याला आपण गौशाळा म्हणतो, किंवा ज्या ठिकाणी ॲक्च्युअल ॲनिमल्स हे ग्रोथ केले जातात, तर काउशेडच्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता मॉडर्नमध्ये काही चेंजेस आलेले आहेत, तर ते तर मला ऑब्झर्व करायला सांगितलेले आहे. नेक्स्ट, The number of cattle, their variety, total milk production, cleanliness in cattle shed, arrangements for health care of cattle. आणि त्यामध्ये तुम्हाला कोणते कोणते पॉईंट्स विचारात घ्यायचे की त्या ठिकाणी कॅटलची संख्या किती आहे, गुरांची, त्यानंतर त्यांच्या व्हरायटीज कोणत्या पद्धतीचे आहेत, त्यापासून मिल्कचं प्रोडक्शन किती प्रमाणात होते, त्यानंतर कॅटलचे जे शेड्स आहेत, त्याला आपण गोठा वगैरे म्हणतो, तर त्याचं क्लीनलीनेस कशा पद्धतीचं आहे, आणि जे हेल्थ केअर आहे त्यासाठी कोणत्या प्रकारचे अरेंजमेंट्स आहेत, हे ऑब्झर्वेशन सांगितलेलं आहे. In India, animal husbandry is practiced for milk production and for using the cattle as help in farming operations. आता इंडियामध्ये ॲनिमल हजबंड्रीचे 2 प्रमुख उद्देश आहेत. पहिला आहे मिल्क प्रोडक्शन, आणि दुसरा आहे की कॅटलचा वापर फार्मिंग पर्पजसाठी करणे, शेतीसाठी. For example, cows and buffaloes are raised for milk and bulls, and male buffaloes for pulling the heavy loads. तर यामध्ये काऊ आणि जे बफेलोज आहेत, तर हे मिल्क पर्पजसाठी, आणि जे बुल्स अर्थातच ऑक्स जे असतात आणि मेल बफेलोज, तर यांचा वापर हेवी लोड, ओके, त्यासाठी हेवी लोड पूल करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो, शेतीची जी अवघड कामे असतात त्यासाठी. Local Indian varieties of cows like सहीवाल, Sindhi, गीर, Gir, Lal Khandari, Devni, Killari, Dangi, etc. And exotic varieties like Jersey, Brown Swiss, Holstein, etc. are kept for their milk. आता काऊच्या गाईंच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या 2 पद्धतीच्या आहेत. एक आहे इंडियन व्हरायटीज आणि दुसऱ्या आहे एक्झोटिक व्हरायटीज. आता इंडियन व्हरायटीजमधल्या ज्या गायी आहेत तर त्यांची जी नावं आहेत ते दिले आहेत: साहिवाल, सिंधी, गीर, लाल कंदारी, देवनी, खिल्लारी आणि डांगी, ओके. आणि एक्झोटिक व्हरायटीज जे मिल्क प्रोडक्शनसाठी यूज केले जातात काऊच्या, त्यामध्ये जर्सी असेल, ब्राऊन स्विस आणि होल्स्टेन या पद्धतीच्या. Proper care of cattle is necessary for a clean and high yield of milk. आता आपल्याला माहीत आहे की जे मिल्कचं प्रोडक्शन आहे हाय क्वालिटीमध्ये, हे आपल्याला ॲनिमलपासून मिळते, आणि सो हे आवश्यक आहे की त्यांची जी केअर आहे प्रॉपर ही केली गेली पाहिजे. आणि त्यामध्ये क्लीन अँड हाय यील्ड ऑफ मिल्क जर आपल्याला आवश्यक असेल तर कॅटलची केअर, प्रॉपर केअर सायंटिफिक पद्धतीनं ती आवश्यक आहे. त्यामध्ये काही महत्त्वपूर्ण 3 पॉईंट दिलेत आपल्याला. First point is a balanced diet, that is which includes all constituents of food should be given to cattle. It must include fiber-rich coarse food, fodder and sufficient water. आता पहिलं आवश्यक आहे की ज्यांच्यापासून आपल्याला मिल्क प्रोडक्शन मिळणार आहे तर त्या ॲनिमलसाठी जो डाईट आहे त्यांचा प्रॉपर बॅलेन्स डाईट म्हणू आपण, संतुलित आहार. तर जसं की सर्व कॉन्स्टिट्युएंट्स त्यामध्ये पाहिजे, जेवढे काही मिल्क प्रोडक्शनसाठी नेसेसरी असतील त्या सर्व प्रकारचं खाद्य त्यांना मिळालं पाहिजे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे फायबरयुक्त जे फूड असेल ते त्यांना मिळालं पाहिजे. त्यानंतर त्यांचं योग्य फॉडर म्हणजे चारा वगैरे जे आहे प्रॉपर, आणि सफिशियंट वॉटर, या गोष्टी त्यांना आवश्यक आहेत. Second point is the cattle sheds should be clean and dry with proper ventilation and a roof. आता गुरांचे जे निवारे असतात कॅटल शेड्स, तर हे थोडेसे स्वच्छ पाहिजे, तिथं क्लीननेस असणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर प्रॉपर व्हेंटिलेशन म्हणजे तिथं हवा वगैरे खेळती पाहिजे, ओके.
आणि रूफ म्हणजे पाऊस वगैरे यांच्यापासून त्यांचं प्रोटेक्शन. And third point is cattle should be regularly vaccinated. आणि आपल्याला माहीत आहे की काही वेटरनरी डॉक्टर असतात, ॲनिमल स्पेशलिस्ट, आहे की नाही, तर त्यांच्याकडून त्यांना वेळेच्या वेळी जे वॅक्सिनेशन आहे, लसीकरण, तर ते रेग्युलरली पाहिजे. नेक्स्ट इज पोल्ट्री फार्मिंग, रिअरिंग. Rearing of egg and meat yielding chickens is called poultry farming. आता पोल्ट्री फार्मिंग जो आहे, जनरली त्याला आपण कुक्कुटपालन म्हणतो, तर हा पण एक बिझनेस आहे की जो ॲनिमलवर डिपेंड आहे आणि यामध्ये ॲनिमलपासून एग आणि मीट तर हे ऑप्टेन करता येतात, रिअर करता येतात. त्याच बिझनेसला म्हणायचं पोल्ट्री फार्मिंग. The objectives behind development of new hybrid varieties from a cross between Indian varieties like Asil and exotic varieties like Leghorn are as follows. आता जसं की आपण हायब्रिडायझेशनबद्दल माहिती आहे आपल्याला की 2 व्हरायटींचं क्रॉस हायब्रिडायझेशन करून त्या ठिकाणी नवीन व्हरायटीचं प्रोडक्शन केलं जातं. आता हे जे हायब्रिड व्हरायटीज नवीन तयार करतात तर यासाठी एक व्हरायटी इंडियन वापरली जाते आणि एक जी आहे ही एक्झोटिक, अर्थातच त्याला आपण विदेशी म्हणू. आता इंडियन व्हरायटीजमध्ये असील हे दिलेलं आहे या ठिकाणी आणि एक्झोटिक व्हरायटीजमध्ये लेघोर्न. तर हे कॉकच्या काही व्हरायटीज आहेत, तर यांच्या संदर्भात क्रॉस आपल्याला दिसून येईल हायब्रिडायझेशन आणि त्यापासून नवीन हायब्रिड व्हरायटीज तयार केल्या जातात. To produce good quality chickens in large number, to develop the ability to withstand high temperature, to use byproducts of agriculture as poultry feed etc. Poultry feed etc. आता याचे जे ऑब्जेक्टिव्ह अर्थातच उद्दिष्ट आहे की हे का करायचं, कारण पहिलं सर्वात महत्त्वाचं म्हणजे लार्ज नंबरमध्ये जे चिकन आहे ते गुड क्वालिटीचं प्रोड्यूस करता येतं. त्यानंतर या ज्या व्हरायटीज आहेत तर हाय टेम्परेचरला सुद्धा विथस्टँड म्हणजे त्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे की ते टेम्परेचरला ते ॲडजस्ट करू शकतात. त्यानंतर टू यूज बाय प्रोडक्ट ऑफ ॲग्रिकल्चर ॲज पोल्ट्री फीड, आणि दुसरं म्हणजे की शेतीचं जे काही बाय प्रोडक्ट्स असतील तर त्यांचा पोल्ट्री फीडिंगसाठी काय होईल, त्यांना त्याच्यावरती जगतील म्हणजे त्याला युटिलाइज केलं जाईल. Rhode Island, आईसलँड, Red New Hampshire, Plymouth Rock, Black Rock are varieties of chicken reared for eggs as well as meat. आता जनरली जे आहेत तर एग्ज आणि मीटसाठी चिकनच्या कोणत्या कोणत्या व्हरायटीज आहेत, तर त्यामध्ये रोड आयसलँड रेड असेल, न्यू हॅम्पशायर, प्लायमाउथ रॉक आणि ब्लॅक रॉक. आता आपल्याला यामध्ये 2 दाखवले आहेत, एक आहे लेयर्स आणि दुसरं आहे ब्रॉयलर्स. आता यांच्यामध्ये डिफरन्स जर पाहिला आपण तर जे चिकन्स ॲक्च्युअल एग्ससाठी ज्यांचा आपण जास्त वापर करतो तर ते लेयर्स या गटामध्ये मोडतात आणि मीटसाठी ज्यांचा वापर करतो ते ब्रॉयलर्स गटामध्ये मोडतात. लेयर्सच्या व्हरायटीज लेगहॉर्न, मिनोरका, अँकोना आणि लेमन, आणि ब्रॉयलरच्या ज्या व्हरायटीज आहेत त्या आहेत ब्रह्मा, लॉंग, कोचिन आणि असील. फायनल आहे सेरिकल्चर. Silkworms are reared for production of silk. आता रेशीम, बरोबर आहे का, त्याच्या प्रोडक्शनसाठी ज्या किड्यांचा आपण वापर करतो तर ते रेशमाचे किडे, अर्थातच त्यांना काय म्हणतो आपण सिल्क वॉर्म्स, त्यांना मोथ्स पण म्हणलं जातं फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे. Bombyx mori is the most commonly used variety for this purpose. आणि त्यात सिल्कच्या बऱ्याच व्हरायटी आहेत, परंतु ज्या व्हरायटीचा सर्वात जास्त आपण कॉमनली सिल्क प्रोडक्शनसाठी वापर करतो तर त्यामध्ये बॉम्बेक्स मोरी ही व्हरायटी सिल्कची सर्वात जास्त सिल्क वॉर्मची यूज केली जाते. The life cycle of the silk moth consists of 4 stages, namely egg, larva, pupa and adult. लास्ट इयर मला वाटतं मी बटरफ्लायचे स्टेजेस पाहिले होते, बरोबर आहे का, कॅटरपिलर वगैरे, अडल्ट स्टेज असं काहीतरी होतं. तर सेम पद्धतीनं
इथं जर पाहिलं आपण तर जे सिल्क मोथ आहे त्याचं जे लाईफ सायकल आहे ते 4 स्टेजेसमध्ये आहे. फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे पहिली स्टेज आहे एग्स, बरोबर. एग्जमध्ये थोडेसे डेव्हलप झाले म्हणजे पानं वगैरे खायची कॅपॅसिटी आली की ती कोणती स्टेज आहे, लार्वा. त्यानंतर पुढची आहे प्युपा, आणि जेव्हा ते पूर्णपणे त्यांची डेव्हलपमेंट कंप्लीट झालेली असते तेव्हा ते ॲडल्ट मोथ. अशा पद्धतीनं एग्स, लार्वा, प्युपा आणि ॲडल्ट अशा 4 स्टेजेस आहे लाईफ सायकलच्या. Thousands of eggs deposited by female moth are incubated artificially to shorten the incubation period. आता इन्क्युबेशन पिरियड काय आहे, तर जसं की हे एग्जमध्ये फ्युचरचं काय असतं, या ठिकाणी लार्वा प्रेझेंट आहे. तर एग्स हॅचिंग होऊन जे सराउंडिंग एन्व्हायरमेंट आहे तर त्याला तो सजीव एक्सपोज होणे, तर त्या पिरियडला काय म्हणू आपण, इन्क्युबेशन पिरियड. आता होतं काय की थाउजंड्स ऑफ एग्स जे आहेत ना, जे की फिमेल मॉथ्सकडून डिपॉझिट केले जातील, तर त्यांना नॅचरली नाही तर त्यांना त्यांचं इन्क्युबेशन आर्टिफिशियली म्हणजे काही केमिकल्स वगैरे जे असतात तर त्यांच्या सहाय्यानं काय करायचं, कमी कालावधीमध्ये त्यांचं इन्क्युबेशन पिरियड कमी करायचा आणि लवकर त्यांची त्यापासून लार्वल स्टेजमध्ये काय करायची आहे, डेव्हलपमेंट. तर हे जे आहे आर्टिफिशियली केलं जातं. Larvae hatching out of eggs are released on mulberry plants. आणि ॲज वी नो की एकदा का एग्ज हॅच आउट झाले, इन्क्युबेशन पिरियड संपला की त्याच्यातून काय बाहेर पडतील, लार्वल स्टेज. आता या लार्वल स्टेजचं एक वैशिष्ट्य आहे की लार्वल स्टेजला असलेले सिल्क ज्या वनस्पतीवर जगतात, तुतीची पानं आहे की नाही, तर त्याला कोणतं प्लांट्स म्हणतात, मलबेरी प्लांट्स. Larvae are nourished by feeding on mulberry leaves. आता आपल्या आष्टीमध्ये पण तुम्ही जर पाहिलं तर जिथे जिथं बऱ्याच शेतामध्ये शेतकऱ्यांनी काय केलं आहे की रेशीम जे आहे त्याचे शेड तयार केले आहेत. तर जिथेही शेड तयार केलं त्याच्या सराउंडिंगमध्ये त्यांना काही विशिष्ट एरियामध्ये जे मलबरी प्लांट्स आहेत ना त्यांची झाडं लावावं लागतात. आणि ते जे झाडं आहेत तर त्याला लीफ जे आहेत ना त्या लीफला ते कंटिन्यू खात असतात, माहिती आहे का, त्यांचं कामच आहे ते. तुम्ही जर पाहिलं आणि त्याला एक विशिष्ट पद्धतीची केअर लागते बरं. तुम्ही तिथे जर गेले तुम्हाला चप्पलसुद्धा बाहेर ठेवावं लागते आणि आपल्याला त्याला हातसुद्धा जास्त लावायला जमत नाही, म्हणजे बाहेरचं एन्व्हायरमेंट ते ॲडजस्ट करू शकत नाहीच. इतकं त्याचं म्हणजे प्रॉपर त्याची काळजी घ्यावी लागते, माहिती आहे का. तर सध्या लक्षात घ्या, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो थोड्या वेळानं. हे जे लार्वी आहेत ना ते मलबेरी लीव्जवर जगतात. त्यांचं कामच आहे की ते पान खाणे आणि रेशीम्स तयार करत राहणे, बस. Branches of mulberry plant. हे आफ्टर After feeding for 3 to 4 days, larvae move to branches of mulberry plant. आता एकदा का 3 ते 4 दिवसावर प्रॉपर फिडिंग झाली, पोटगीट भरलं त्यांचं, की लार्वे जे आहेत तर ते मलबेरी प्लांटच्या ब्रँचेसकडे काय करतात, मूव्ह करतात. The silk thread is formed from the secretion of their salivary glands. आणि मलबेरी प्लांटच्या ब्रँचवर जेव्हा ते फिरण्यासाठी निघाले समजा, तर अशा वेळेस जे सिल्क थ्रेड म्हणजे रेशमीचा जो दोरा असतो, बरोबर आहे का, तर त्याचं ते काय करतात, फॉर्मेशन करतात. आता प्रश्न असा आहे की त्याचं फॉर्मेशन त्यांच्या बॉडीच्या कोणत्या ग्लँडकडून होतं, तर आन्सर इज द सलायवरी ग्लँड. तर सलायवरी ग्लँडचे जे सिक्रेशन आहे तर त्या सिक्रेशनपासून सिल्क थ्रेडचं फॉर्मेशन होतं. Larvae spin this thread around themselves to form a cocoon. The cocoon may be spherical in shape. आणि हे जे लार्वी आहेत ना तर हे जे सिल्क थ्रेडचं फॉर्मेशन करायला त्यांच्या सलायवरी ग्लँडच्या सिक्रेशनपासून, तर त्याचं काय करतात ते स्पिन म्हणजे थोडंसं गुंडाळलं जाणं, बरोबर आहे का. आणि तो शेप जर पाहिला आपण थोडासा स्पेरिकल असतो आणि त्याला म्हणायचं कुकून. ओके. 10 days before the pupa turns into an adult, all the cocoons are transferred into boiling water. आता 10 days बिफोर द प्युपा टर्न्स इंटू अन ॲडल्ट म्हणजे जेव्हा
त्याचं ट्रान्सफॉर्मेशन हे त्याच्या लास्ट स्टेजमध्ये होईल, चौथ्या स्टेजमध्ये, ॲडल्ट स्टेजमध्ये. तर त्याच्या 10 डेज अगोदर जर पाहिलं आपण, ते जे सर्व स्पेरिकल कुकुन्स आहेत तर हे कुठं ट्रान्सफर केले जातात? बॉइलिंग वॉटरमध्ये. Due to the boiling water, the pupa dies in the cocoon and silk fibers became loose. मग याचा उद्देश काय बॉइलिंग वॉटरमध्ये कोकुन्सला ट्रान्सफर करण्याचं? तर त्याच्यामुळं काय होतं की जे पिपा आहेत तर ते काय होतात, कोकुनच्या आतमध्ये डाईज होतात बॉइलिंग वॉटरमुळं, त्यांचं त्या ठिकाणी म्हणजे मृत होतात. आणि नंतर त्यांनी जे निर्माण केले सिल्क फायबर आहे तर ते सिल्क फायबर त्या ठिकाणी काय होऊन जातो? लूज होऊन जातो, आता तो फ्री व्हायला. These fibers are unwound, processed and reeled. मग आता हे जे फायबर्स आहेत तर यांना अनवुंड केलं जातं, म्हणजे जे गुंडाळलेले आहे ते त्याच्या विरुद्ध समजा अनवुंडिंग, बरोबर. त्यानंतर प्रोसेसिंग असते काही पद्धतीची आणि नंतर त्याला रील्ड म्हणजे एक विशिष्ट पद्धतीनं गुंडाळलं जातं. Various kinds of fabric is woven from silk threads. आणि आपण जर पाहिलं तर त्या सिल्क थ्रेडपासून अर्थातच रेशमाचे जे फॅब्रिक्स वगैरे असतात, कपडे वगैरे, तर ते खूप कॉस्टली असतात पहा, आहे की नाही. तर अशा पद्धतीनं त्या वेगवेगळ्या प्रकारचे फॅब्रिक्स हे तयार केले जातात.